नमस्कार, माझे नाव संजय देवीदास वाकचौरे. मी राहणार पिंपळगाव निपाणीचा. या ठिकाणी डोंगरगावमध्ये माझं छोटंसं फार्म हाऊस आहे 11 एकरचं. या ठिकाणी मी बांधावरची छोटीशी प्रयोगशाळा केली. नैसर्गिक सेंद्रिय शेती हा उपक्रम मी या ठिकाणी 25 वर्षापासून थोडा प्रयत्नातून हात तयार केला आणि तो आज यशस्वी झाला आहे. आपल्या शेतामध्ये जे तण असतं, झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आहेत. याचा झाडपाला आपण या ठिकाणी आणून त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग करून आणि जे सेंद्रिय शेती म्हणजे शेतामध्ये जो सेंद्रिय कार्बन जो पाहिजे तो आपण निर्माण केला ह्या ठिकाणी आणि शेतामध्ये वापरला आणि आज माझी शेती सगळी ऑर्गॅनिक शेती तयार झाली. सगळी टाकाऊपासून टिकाऊ मी या ठिकाणी मॉडेल उभं करून माझी शेती सगळी झिरो बजेटमध्ये शेती या ठिकाणी तयार झालेली. नमस्ते. आता इथं मी माझा मुक्त गोठा केलाय. याच्यामध्ये शेतातलं जे तण आहे, तण दी धन, ते सगळं गबळ इथं गायांना आणतो. गाया पाहिजे तेवढं खातात आणि काही बाकीचं तुडवतात. तुडवल्यामुळं काय होतं, जे शेण आहे त्याच्यातलं शेण त्याच्यामध्ये मिक्स होतं. उन्हाने सनलाईट पडल्यामुळं त्यातला सगळा मिथेन गॅस निघून जातो. आता तण मी याच्यात का टाकतो, तर प्रत्येक तणामध्ये काही ना काही गुणधर्म आहे. म्हणजे पूर्वी कृषी सेवा केंद्र नव्हते, तर आपल्या शेताला जे मायक्रोन्यूटन लागायचे 15-16 कंटेन, हे सगळे आपल्या तणामध्ये होते. तर मग आता समजा आपल्या शेतातलं जे तण आहे, तर त्या समजा काँग्रेसमध्ये नायट्रोजन आहे, गहूमध्ये मॅग्नेशियम आहे, सोयाबीनमध्ये आपल्याला नायट्रोजन मिळतोय, गव्हाच्या याच्यामध्ये सिलिकॉन आहे, तांदळाच्या याच्यामध्ये सिलिकॉन आहे. असे जे वनस्पती आहेत त्या सगळ्या आपण गायांमध्ये टाकल्यात. म्हणजे प्रत्येक वनस्पतीमध्ये लोह असतं, पालात मॅग्नेशियम, बोरॉन, सल्फर, जे 16-17 कंटेने आपल्याला जमिनीतून पीक तयार व्हायला, हे सर्व आपण याच्यामध्ये उपलब्ध केले गायांखाली. आणि गायीने ते तुडवल्यामुळं त्याचा एकदम बारीक भुट्टा झाला आणि जेव्हा पहिला पाऊस पडतो ते वल्ल झाल्यानंतर आपण ते उचलतो आणि उचलल्यामुळे नंतर इकडे ठेवतो. आता तुम्ही बघाल तर या ठिकाणी बघा ते खत कसं तयार झालेलं आहे. म्हणजे एकदम कंपोस्ट खत तयार झालेलं आहे. सगळे मायक्रोन्यूटन याच्यामध्ये आले आणि मग हे शेतामध्ये जर आपण टाकलं तर आपल्याला कृषी सेवा केंद्रामधून कुठलंही म्हणजे केमिकल किंवा रासायनिक खत आणण्याची गरज नाही. आता आपण इकडं जाऊया. आता इकडं आपण गांडूळ खत बनवलं. आता गांडूळ खत बनवताना आपण काय केलोय, गांडुळांचं खाद्य काय आहे, काडी कचरा. मग आपण काय केलाय, तो जो शेतातलं जे गवत वगैरे असेल, काडी कचरा, तो आपण या ठिकाणी टाकलेला आहे. इथं हे 6 बेड आपण गांडूळ खताचे बनवले. आता हे बनवत असताना आपण एक असा प्रयोग केला. आपल्या शेतामध्ये मी तुम्हाला मगाशी बोललो का प्रत्येक जो वनस्पती त्याच्यामध्ये वेगवेगळे कंटेन आहेत. आता आपण काय केलं, इथं नायट्रोजन NPK तयार केले. NPK म्हणजे काय, नायट्रोजन, पोटॅश आणि कॅल्शियम. आता याच्यामध्ये काय केलंय, नायट्रोजन असणाऱ्या वनस्पत्या 1 नंबरमध्ये टाकल्या, पोटॅश असणारे 1 नंबरमध्ये टाकले आणि कॅल्शियम असणारे. आता कॅल्शियममध्ये आपण काय केलंय, केळीच्या खुंटामध्ये जे केळीचे जे खुंट वगैरे असतात ते आपण गांडुळांना खायला दिले. त्याच्यात कॅल्शियमचं प्रमाण आहे. शेवग्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे. आता नायट्रोजन बघितला तर काँग्रेसमध्ये नायट्रोजन आहे, सोयाबीनमध्ये नायट्रोजन आहे. पुन्हा पोटॅश जर बघितलं तर पाष्टामध्ये पोटॅश आहे. महादेवाचा बेल फळ बघितलं तर 80% त्याच्यामध्ये पोटॅश आहे. असं आपण NPK केलं, नायट्रोजन, पोटॅश आणि कॅल्शियम. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर या ठिकाणी ते कशा पद्धतीत केलं ते आपण दाखवतो. आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला हे गांडूळ दिसतील. ते जे झाडपाला आहे ते सर्व गांडूळ खातात आणि याला पाणी शिंपडल्यानंतर ग्रॅव्हिटीने ते पाणी इकडं कडेला येतं याच्यामध्ये. म्हणजे आपण 2 प्रकारे NPK तयार केले. एक आपण लिक्विड फॉर्ममध्ये आणि दाणेदार फॉर्ममध्ये. तर आपण पुन्हा काय केलं, शेतातल्या ज्या वनस्पत्या आहेत बांधावरच्या, त्या वनस्पत्यांमधले जे गुणधर्म आहेत त्याचं पण आपण स्प्रेसाठी सुद्धा आपण तयार केलेलं आहे. आतमध्ये बघू शकतो. आता ही छोटीशी प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेमध्ये काय केलं आपण, जे कृषी सेवा केंद्रामधून जे आपण निविष्ठ आणतो ते सगळे आपण या ठिकाणी झाडपाल्यापासून तयार केले. आता तुम्ही जर इकडं बघितलं तर ह्या बकेट आपण टाकाऊपासून टिकाऊ तयार केलेले आहेत. आता याच्यामध्ये आपण काय केलंय, इथं बकेटला होल पाडले, याच्यामध्ये 4 इंच वाळू टाकली आणि याच्यामध्ये गांडुळांना खाद्य टाकलं आणि गांडुळं सोडले आणि गांडुळांना आपण या ड्रमच्या माध्यमातून पाणी दिलं. त्या पाण्यामुळं गांडुळांनी काय झालं, समजा आता हे करंज आहे, करंजाचा पाला आहे आपल्या बांधावरती असतो, आपण तो गांडुळांना दिला. गांडुळांनी ते कल्चर केलं करंजाचं. याच्यात जर तुम्ही बघत असाल तर याच्यामध्ये करंजाचा पाला आहेत आणि यात गांडूळ सोडले. गांडुळांनी खाल्यानंतर
ग्रॅव्हिटीने हे पाणी ऑटोमॅटिक त्याला जातं आणि त्याच्यातून जे गांडुळांनी खाल्लेलं जे गांडूळ खत आहे, गांडुळांचं नत्र आणि विष्ठा एकाच दरवाज्यातून येते. गांडूळ काय करतं, विष्ठा टाकाय वरती येतं, अन्नाच्या शोधात खाली जातं, परत विष्ठा टाकाय वरती येतं. 24 तास कार्य गांडुळाचं चालू असतं. मग ज्यावेळेस विष्ठा वरती टाकतं, पाण्याच्या साह्याने त्याच्यातलं जे नत्र आहे तर ते फिल्टर होऊन खाली येतं. आणि मग हे आपले करंज तेल आपण मार्केटमध्ये उपलब्ध आहे, तर आपण आपल्या घरी करंज तेल तयार केलं, मग त्याचे आपण स्प्रे घेतो. तसंच आपण काळा विषारी धोतर आहे त्याच्यापासून पण आपण कीटकनाशक तयार केलं. याचे स्प्रे आपण बगीचेमध्ये फळझाडांना सगळ्या पिकांना घेतो. आता लिंबोळी तेल, लिंबोळी पेंड म्हणजे लिंबाचा पाला जो आहे वाळलेला, आणि तो आपण गांडुळांना खायला दिला. याच्यामध्ये जर बघाल तर गांडूळ सोडलेले, त्याच्यामध्ये गांडूळ पाला आहेत, तर त्याचं वर्म कंपोस्ट आपण खाली काढलं. याचा आपण कीटकनाशक म्हणून वापर करतो. आता इकडं जर बघितलं तर आपण महादेवाला बेल वाहतो, ते वाळलेले बेल आहे, त्याचे पाला आहे, फळं आहेत, ते आपण गांडुळांना खायला दिले. याच्यामध्ये 80% पोटॅशचं प्रमाण आहे बेलामध्ये. तर आपल्या शेतीला जे पोटॅश पाहिजे, तर जुन्या पद्धतीत अशाच पद्धतीत वनस्पतीमधून आपल्याला जे लागणारे जे कंटेन आहेत ते मिळायचे, पोटॅश पण मिळायचं. तर इकडं पुढं बघितलं तर निरगुडी. आता ही निरगुडी सुपली आपल्या बांधावरती असते. आपले पूर्वज, आपले पूर्वी आजोबा वडील काय करायचे, तर ह्या वनस्पती असेल त्याचा शेंडा आणायचा, त्याचा कुंटायचा, त्याचा वस्त्रगाळ करायचा आणि शेंडाळायला वांगे असतील, तांबाटे असतील, त्याला जी आळी लागते शेंड्याला, त्याचा वापर करून आपल्या स्प्रे करायचे. त्याच्यानंतर आपण कण्हेरी म्हणजे याला गुलतूर म्हणतो. आपल्या बांधावरती बघा, ह्या कण्हेरीच्या झाडाखाली खूप पोकळी असते. तरवाडा खाली नसते, लिंबा खाली नसते, म्हणजे कुठल्याच वनस्पती खाली नसते. पण ह्या कण्हेरीच्या, या गुलतुराच्या झाडाखाली एकदम पोकळी असते. का असते, तर याच्या पानामध्ये सगळ्यात जास्त सिलिकॉनचं प्रमाण आहे. हे पान जमिनीवर पडलं का तिथे सिलिकॉनचं प्रमाण वाढतं, त्याच्यामुळे तिथं झाडाखाली पोकळी असते. याच्यापासून आपण सिलिकॉन आपल्या जमिनीला उपलब्ध केले. आता गुळवेल. गुळवेलाचं महत्व आपल्याला कोरोनाने शिकवलं. बुरशीनाशक आपण त्याचे काढा करून पेलो. तर गुळवेल, सीताफळ हे आपण गांडुळांना या ठिकाणी खायला दिलं. त्याच्यापासून आपण वर्म कंपोस्ट काढलं आणि ते वर्म कंपोस्ट आपण बुरशीनाशक म्हणून आपण आपल्या बागेला टाकतो. आणि सीताफळीचा पाला आपल्या डोंगराला, आपल्या बांधावर, आपल्या शेतामध्ये सीताफळ असते. गाई, शेळी, मेंढी कुठलाच प्राणी खात नाही, कारण का, तर हे तुरट आहे, कडवट आहे. याच्यावर तुम्ही जर बघितलं, तुम्हाला थ्रिप्स, कधी आळी मावा कधीच सीताफळीला दिसणार नाही. आपण ते गांडुळांना खायला दिलं. ते वाळून आपण गांडुळांना खायला देतो. आणि ह्या ज्या वनस्पती आहे या आपण सावलीमध्ये वाळवतो, या उन्हात वाळवत नाही. कारण उन्हामध्ये जर वाळवलं तर त्या उष्णतेने काय होणार आहे, त्याचं उन्हाने त्यातलं कंटेंट निघून जाणार आहे. तर मग आपण ते सावलीत वाळून ते गांडुळांना दिलं. आता या ठिकाणी जर बघितलं तर काँग्रेस आणि सोयाबीन याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे. आपण ते गांडुळांना खायला दिलं. याच्यामधून आपण नायट्रोजन आणि दोन्हीमधून नायट्रोजन आपण या ठिकाणी काढलं. आता या ठिकाणी जर बघितलं, घोळू, आपल्या शेतामध्ये घोळू असतो. त्या घोळूमध्ये काय आहे, सगळ्यात जास्त मॅग्नेशियमचं प्रमाण आहे. तुम्ही जर बघितलं तर आपण ते गांडुळांना खायला दिलं, त्याच्यामधून आपण मॅग्नेशियम काढलं आणि आपल्या पिकाला देतो. आता या ठिकाणी बघितलं तर शेंगदाण्याचे टरफल. आता शेंगदाण्याचे टरफल याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण आहे, सगळ्यात जास्त नायट्रोजन आहे. आपण ते गांडुळांना खायला दिलं, त्याच्यापासून नायट्रोजन काढलं. मग हे जे आपण स्प्रे करतो, हे लिक्विड काढलं, याचे स्प्रे करण्यासाठी आपल्याला स्टिकरची गरज येते. तर आपण स्टिकर काय केलं, तर ह्या ठिकाणी कोरपडे, ते कोरपडाचे तुकडे करून आपण गांडुळांना वाळवून टाकले की गांडूळ ते खातात आणि त्याचं लिक्विड खाली येतं. तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये बघा कसं सप्तरंगी एकदम तेलकट त्याच्यामध्ये आलेलं आहे. ते आपण स्टिकर म्हणून आपल्या पिकाला वापरतो. आणि याच्या शेतामध्ये जर आपण उपक्रम हे जर राबवला तर आपल्या शेतामध्ये जे पूर्वीचे जे मित्र कीड होते ते वाचणारे. आता गांधीन माशीचं प्रमाण कमी होत चाललंय. तुम्ही बघितलं तर ते कुंभारीन म्हणतो आपण, तिचं प्रमाण कमी. हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. आता समजा आपण एखादं पीक केलं, वांगे असेल, टमाटे असेल, फळझाड, त्याच्यावर जी आळी बसती, तुम्ही बघितलं का, ती कुंभारीन असते, ती या बाया असे छोटे छोटे घरं बनवते. हे जर आता तुम्ही जर फोडलं तर याच्यामध्ये आळ्या निघणार आहे. म्हणजे हे आपले शेतकऱ्यांचे मित्र आहेत. हे काय करतात, जसा गांडूळ आपल्या शेतकऱ्यांचा मित्र आहे तशी कुंभारीन, हे जर फोडलं तर याच्यामध्ये सगळ्या आळ्या निघणार आहे. या आळ्या काय केल्यात त्यांनी, गोळा करून आणल्या. मग ह्या आज काय झालंय की आपण जे केमिकलचे स्प्रे मारतो याच्यामुळे हे संपुष्टात येत चाललंय. आता या इकडं जर आपण बघितलं तर एक आगळा वेगळा आपण एक उपक्रम केलाय. हा उपक्रम असा केलाय का, जे शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना भाजीपाला रोजचा ताजा मिळत नाही.
त्यांना मंडीमध्ये जावा लागतो, तो शेतकऱ्यांकडून 2 दिवसाचा आलेला असतो आणि शेतकऱ्यांनी त्याला किती प्रमाणात केमिकल मारलेलं आहे हे आपल्याला कोणालाच माहित नसतं. आपण भाजीपाला आणायला जातो, भाजीपाला घेतो, जो चांगला भाजीपाला दिसेल तो आपण घेतो. आता चांगला भाजीपाला केव्हा शेतात येणार आहे, त्याला मोठ्या प्रमाणात केमिकल मारले का तो एक्सपोर्ट होण्याचा जोगा माल तयार होतो आणि तो आपण मार्केटमध्ये गेला का घेतो. तर आता आपण काय केलं, शहरामध्ये जे लोक आहेत ना, त्यांनी किचनमध्ये काय करायचंय, सुका कचरा आणि वल्ला कचरा. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर कांद्याचे टरपले असेल, मेथीचे टरपले असतील, केळीचे कातडे असतील, डाळिंबाचे असतील, हे आपण सुका कचरा तयार केला आणि तुमची जी बाल्कनी आहे तिच्यामध्ये जर तुम्ही एक 9 ते 10 कोळंबे जर ठेवले, त्या कोळंब्यांमध्ये या अशा पद्धतीत तयार करून हा सुका कचरा जर तुम्ही याच्यामध्ये टाकला आणि यात जर गांडूळ सोडले, याचं व्हर्म कंपोस्ट काढून जर तुम्ही तुमच्या बाल्कनीतल्या जर भाजीपाल्यांना जर टाकलं, तर तिथला तुमचा भाजीपाला म्हणजे कुठलेही त्याला कीड न लागता, कुठल्याही खताचा गरज न येता तुम्ही या अशा पद्धतीने जर तुमच्या टाकाऊपासून टिकाऊ किचन मधल्या जर भाजीपाल्यापासून जर केलं तर तुम्हाला भाजीपाला मिळणार आहे. आज आज काय होतंय, तुम्ही जर बाल्कनीमध्ये जर एखाद्या कोळंब्यामध्ये एखादं जर झाड लावलं, समजा भेंडी लावली, वांगे लावले, गवार लावले, तर त्याला फुलं येतात आणि गळून जातात. का असं होतं, तर ती माती छोटी आहे, थोडीशी माती असते, 2 ते 3 किलो माती असते. त्याच्यात मध्ये जेवढे कंटेन असतील ते तुमचं तेवढं रोप तयार व्हायला जातात आणि फुलं आले का गळून जातात. तर मग आपण काय करायचंय, तर याचा जर वापर केला तर तुमचे वांगे असतील, तुमची गवार असेल, भेंडी असेल, त्याला फुलधारणा होऊन फळधारणा भरपूर होणार आहे आणि शहरातल्या लोकांना ताजा भाजीपाला रोजचा पाहिजे तो चॉईसचा भाजीपाला तुम्ही खाऊ शकता. असा हा छोटासा उपक्रम आपण केलेला आहे. नमस्कार. हा भाजीपाला आपण सगळं नैसर्गिक तयार केला. सुद्धा धरायची गरज नाही, डायरेक्ट ऑटोमॅटिक तिळं त्या टाकीत जात. हे पिशी ठेवून इकडे ये रे 2 मिनिटं.